अमृता प्रभुणे काय आहे हे काय काय आहे ही मैत्री आहे ही तुमची मैत्री ही अशी याला पाठीत खंजीर खुपसणं म्हणतात का केलंस तू हे तू असं का वागलीस अक्षय तू विश्वास ठेवतो याच्यावर फक्त मीच नाही अख्खं जग हीच बॉम्ब मारतंय आज लाखो लोकांनी वाचले पेपरमुळे या की अक्षय गाडगेने अमृताला फसवलं तुला फसवलं मी हे सगळं मुद्दामून केलंस ना तू डुबवायला हा मी हे सगळं का करेन तू ऑलरेडी केलंस तसं हा पुरावा आहे त्याचा फक्त मला प्रश्न हा पडला ना की तू हे सगळं का केलंस आणि जर असं वागायचं होतं ना तर चांगुलपणाचं नाटक का केलंस तुला करताना वाटलं नाही की तू काय करतेस याचे परिणाम काय होऊ शकतील तू माझा विचार केला नाहीसच पण घाडगेंचा पण नाही केला या बातमीमुळे माझी नोकरी जाऊ शकते आणि केयूचं काय तिचा काय दोष आहे तिचं पण नाव आलं या बातमीत तिची आणि माझी बदनामी होते हे तुला कळत नाहीये तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अमृता तुझ्याकडून सुद्धा कोणतीही शहानिशा न करता हे सगळं मी केलंय असं डायरेक्ट आरोप करतोयस तू नाही तर मग कोण करणार आहे हे पण जे तू वागलीस ना तसं मी करत नाही तू जग जाहीरपणे आरोप केलेस माझ्यावर मी तुला इथे विचारतोय की तू हे का केलंस विचारत नाहीयेस आरोप करतोय मग तू त्यांना आरोपच समज कारण तू ते केलंयस मीच हे सगळं केलंय असं तुला वाटत असेल तर तुला जे समजायचंय ते समज कारण हे सगळं मी केलं नाहीये हे ऐकून घ्यायची सुद्धा तयारी नाहीये तुझी अक्षय तुला तर हेही कळत नाहीये की या सगळ्या प्रकरणात जर कुणाची जास्त बदनामी झाली असेल तर ती माझी आहे आणि तरीही तू हे सगळे आरोप माझ्यावर करतोय मी कोण आहे कशी आहे काय करू शकते हे सगळं तुला माहिती असून सुद्धा त्यामुळे मला तुमच्याशी बोलण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये सो मिस्टर अक्षय घाडगे तुम्ही जाऊ शकता तुमच्या समोर माझी बाजू मांडण्याची मला गरज वाटत नाही तुम्हाला जे समजायचंय ना ते समजा अरे आलात तुम्ही माझी खात्री होती तुम्ही येणार म्हणून अमू तर केव्हापासून तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती चला त्याचं सार्थक झालं तुम्हाला तुमची चूक कळली ना बरं झालं अहो देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं हात हातात धरलाय तिचा तो असा कसा सोडा घेऊन जा तिला परत घेऊन जा न्यायला चालायत ना तिला नमस्कार मॅडम नमस्कार थँक्यू तुम्ही मला वेळ दिलात त्याबद्दल इट्स ओके माझ्या करिअरच्या सुरुवातीला तुम्ही मला माझी पहिली केस मिळवून दिली होती हो हो
अजूनही लक्षात आहे माझ्या. अरे वा. कसं आहे ना, मला केलेली मदत मी कधीही विसरत नाही. वा. त्याचा हिशोब कधी ना कधी पूर्ण करतेच. आणि माझा केलेला अपमान तोही कधी विसरत नाही. त्याचा हिशोब कधी ना कधी चुकता करतेच. हो. पण काय हो ज्योती मॅडम, यावेळी तुम्ही दोन्ही हिशोब एकदमच चुकते करणार आहात का? म्हणजे मदत केली म्हणून माझा आणि यू गेस्ड इट राईट. आणखी थोडा वेळ थांबा, मग बघा या घाडग्यांची कशी धुळदाण उडवते ती. पण ज्योती मॅडम काय हो, म्हणजे तुम्हाला काय एवढा गाडक्यांच्या बद्दल राग? काही वर्षांपूर्वी मी आणि माई उर्फ साधना घाडगे आम्ही एकाच व्यासपीठावर होतो. बर. कुटुंब व्यवस्थेबद्दल त्या बोलत होत्या. आपल्या घरातले प्रॉब्लेम कुटुंबाने एकत्र येऊनच सॉल्व्ह करावेत. शाण्या माणसाने कोर्टाची आणि त्याहूनही वकिलाच्या ऑफिसाची पायरी कधीच चढू नये. हे सगळं सांगताना त्यांचा रोख पूर्णपणे माझ्याकडे होता. त्यापुढे त्या काहीतरी बोलल्या आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या. मला त्यांच्यासोबत आर्ग्युमेंट करण्याची वेळ नाही मिळाली. पण आता नाही, कळलं. बरोबर आहे. म्हणून तुमचा माई घाडगेंवर राग आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. म्हणजे तुमचं आमचं जमलंच म्हणायचं. चला, हीच बात मी तुम्हाला एक मस्त कटिंग पाहतो. सॉरी सॉरी सॉरी, म्हणजे आता इथे कटिंगच अवेलेबल आहे ना. पुढच्या वेळी मी तुम्हाला नक्की ताजमध्ये घेऊन जाईन. ताज? नाही, ताज म्हणजे हे आपलं कॉर्नरचं ताज स्नॅक्स सेंटर. बुर्जीपाव मस्त मिळतो तिकडे. हो हो. तुम्ही मिसळ खा ना मॅडम पाहिजे तर. छान.